नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज खूप महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे, जे रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड संदर्भातलं आहे. तर रेल्वेनी परत एकदा पॅरामेडिकल एक्झाम आणलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. 17 तारखेचा हा अपडेट आहे. आज 18 तारीख आहे, तर कालच हा अपडेट आलेला आहे. तर पहा, 1 दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतोय, तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. व्हिडिओ स्किप जर केला तर तुम्हाला पूर्ण माहिती भेटणार नाही. व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबून राहिला तर तुम्हाला पूर्ण माहिती समजून जाईल. जागा किती आहेत स्टाफ नर्सच्या, त्यानंतर पॅरामेडिकलच्या दुसऱ्या पण किती आहेत जागा, त्यानंतर बाकीचे पण उर्वरित माहिती तुम्हाला सर्व ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत भेटून जाईल. तर व्हिडिओ स्किप बिलकुल नका करू. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर पहा, भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे बोर्डनी काय काढलेलं आहे, नवीन एक पत्र काढलेलं आहे. 17 तारखेचं हे पत्र असणार आहे. कोणाचं आहे? द जनरल मॅनेजर आणि ऑल झोनल्स अँड PUs सगळ्यांसाठी पत्र. ठीक आहे. तर सब्जेक्ट काय आहे? तर वॅकन्सीज ऑफ पॅरामेडिकल कॅटेगरीज टू बी नोटिफाईड इन 2025. तर पहा, ऑलरेडी आपण अपकमिंग एक्झाम हा व्हिडिओ बनवला होता. अपकमिंग एक्झाम, तर त्यामध्ये अपकमिंग एक्झाममध्ये आणि डेट्स ऑफ RRB एक्झाम हा एक व्हिडिओ होता. तर डेट्स ऑफ RRB एक्झाममध्ये आपण सांगितलं होतं की पॅरामेडिकलची एक्झामचं डेट कधी आहे एक्झाम होणारी, तर तो आपण व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याच व्हिडिओचा अपडेट भेटून जाईल, तर तुम्ही तो पण पाहू शकता. पण ते पहा, रेफरन्स काय दिलेला आहे, रेल्वे बोर्ड 2024चा नंबर आहे 10/10/2024 हा याचा रेफरन्स आहे. पहा, याच्यामध्ये असेसमेंट ऑफ वॅकन्सीज ऑफ पॅरामेडिकल कॅटेगरीज डन बाय झोनल अँड PU रेल्वेज. इंडियन मॅनेजमेंट मॉड्यूल्स ऑफ HRMs हॅज बीन एक्झामाइन्ड इन अ रेल्वे बोर्ड. ठीक आहे. द कॉम्पिटंट authority has approved to issue centralized employment notification 7 paramedical categories for the year of 2025 given below. तर पहा, पोस्ट जे असतील हे खालील प्रकारे पोस्ट असणार आहेत. तर पहा, सुरुवातीला पोस्ट कोणती दिली, यामध्ये डायलिसिस टेक्निशियनच्या पोस्ट आहेत. तर त्यामध्ये टोटल पे लेवल जे आहे 6 असणार आहे, वॅकन्सी ही 4 असणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे ECG टेक्निशियन, त्यामध्ये पे लेवल 4 असेल आणि पोस्ट पण 4 असतील. त्यानंतर आहे लॅब असिस्टंट ग्रेड सेकंडमध्ये 3 पे लेवल आणि पोस्ट ॲप 12 असतील. त्यानंतर आहे नर्सिंग सुपरिटेंडंट, खूप महत्त्वाचा आपल्या फील्डचा रिलेटेडचा नर्सिंग सुपरिटेंडंट 4 नंबरमध्ये, टोटल पे लेवल 7 असणार आहे. याचं CPC ज्याला म्हणतो ते 7मध्ये येतं. त्यानंतर याची वॅकन्सी जी असणार आहे 246. पहा, खूप चांगली वॅकन्सी आहे 246. ज्यांचं आत्ताच्या RRBमध्ये मार्क चांगले नाही आले तर त्यांच्यासाठी परत एक खूप चांगली संधी भेटलेली आहे. मार्क चांगले आले नाहीत तर काही अडचण नाही, तुम्ही या परीक्षेच्या अभ्यासाला लागा, परत तुमचं ह्याच्यामध्ये व्हायचे चान्सेस आहेत. ठीक आहे. RRB पेपर असा असतो मित्रांनो, तुम्हाला सांगतो, या पेपरला तुम्हाला स्टडी करावाच लागतो. या पेपरमध्ये लक तुमचं कुठूनही येत नाही. क्लिअरली या एक्झाममध्ये तुम्हाला स्टडी करणं गरजेचंच आहे. RRBच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो, या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते. जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर तुम्ही अंदाजे काही टाकू शकत नाही. ठीक आहे. अंदाजे मार्क सॉल्व करू शकत नाही प्रश्न. तर तुम्हाला जेवढे माहीत आहे तेवढं सॉल्व करावं लागेल. माहीत राहण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. जेवढे काही तुम्ही RRBचे बाहेरच्या स्टेटचे विद्यार्थी असतील, फॉर एक्झाम्पल केरळचे असतील, पुन्हा मग UP बिहारचे असतील, आंध्राचे असतील, तेलंगणाचे असतील, हे सगळे विद्यार्थी मोस्टली स्टडी करून आलेले असतात, क्लासेस करून आलेले असतात. तर तुम्हाला अभ्यास करूनच हे एक्झाम द्यावं लागेल, त्याला काही ऑप्शन दुसरा नाही आहे. 246 वॅकन्सी आहेत, खूप चांगल्या वॅकन्सी आहेत. अभ्यासाला लागा तुम्ही. तुमची एक सीट पाहिजे तुम्हाला, पूर्ण काय 46 नाही पाहिजे, 246. ठीक आहे. त्यानंतर फार्मसिस्ट आहे, 5 पेमध्ये 100 जागा आहेत. फार्मसिस्टचे जे कोणी आहेत त्यांना पण रेफर करून टाका, त्यांना पण 100 जागा आहेत. खूप मस्त याचा रोल पण असतो, या ठिकाणी वर्कलोड नसतं. त्यानंतर एक्सरे टेक्निशियनच्या 4 जागा आहेत आणि हेल्थ मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 2च्या 33 जागा आहेत. असे एकूण 403ची वॅकन्सी निघालेली आहे. RRBचं पॅरामेडिकल अपकमिंग एक्झाम डेट्स आपण व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये ह्या डेट्स आपण मेन्शन केल्या होत्या की 25मध्ये पण एक्झाम होणार आहे. ठीक आहे. तर जूनच्या जवळपास एक्झामचं येईल म्हणून आपण सांगितलं होतं. तर जूनमध्येच हे आलेलं आहे. जूनच्या 18 तारखेलाच हे आलेलं आहे. ठीक आहे. 17 तारखेला जाहीर आलं, 18ला आपण हे व्हिडिओ बनवतोय. तर पहा, पुढं काय सांगितलं यामध्ये, द रेल्वे PU's डिस्ट्रीब्युशन ऑफ वॅकन्सीज इज गिवन इन अनेक्झर 1
त्यामध्ये इमिडिएट ॲक्शन शुड बी टेकन बाय झोनल रेल्वेज. बाय इमिडिएट ॲक्शन म्हणजे जाहिरात एवढी वॅकन्सी आहे तर तुम्ही लगेच याच्या तयारीला लागायचं आहे की लगेच नोटिफिकेशन देऊन काढून तुम्ही एक्झामची तयारी स्टार्ट करायची आहे. तर त्यानंतर पहा, प्लेसिंग फॉर द फायनल रिवाइज्ड इंडियन इन ओएरएम्स विथ अ पिरियड ऑफ 1 वीक इन अ कन्सल्टेशन विथ द चेअरमॅन ऑफ RRBs. प्रत्येक चेअरमनच्या RRBला कन्सल्टंट करून बँगलुरू वाईल प्लेसिंग फायनल इंडियन रेल्वे PU शुड इन्श्युअर प्रिस्क्राईब्ड रिझर्वेशन नॉर्म्स फॉर. हा एक महत्त्वाचा पॉईंट पहा, त्यांनी रिझर्वेशनला लक्षात घेऊन तुमची जी काही भरती आहे ती पूर्ण करायची आहे असं सांगितलं आहे. SC ST OBC EWS आणि एक्सेट्रा अशा प्रकारे. त्यानंतर DA ॲज अबो कोणाची साईन दिलेली आहे? शत्रुघ्न बहराल, जो एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत MPP रेल्वे बोर्डचे, ते 17 तारखेला 6/2/2025 म्हणजे काल. ठीक आहे. कॉपी टू ED RRB रेल्वे बोर्ड. त्यानंतर चेअरपर्सन ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जे कोणी आहेत त्यांना हे त्याची कॉपी पाठवलेली आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन आला असाल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण जे काही नवीन अपडेट आहे तर ते अपडेट आणत असतो. ते प्रायव्हेट असतील किंवा मग गव्हर्नमेंट असतील. ठीक आहे, ते पण आपण याच्यामध्ये टाकत असतो.